आज आपण नामदेव पवार सरांच्या घरी इथं लातूरमध्ये आलेलो आहोत. त्यांच्या सौभाग्यवती पत्नी सुनीता पवार यांना काही डिसऑर्डर होत्या, तर त्या अनुषंगानं आज आपण त्यांना एक मॅग्नेटिक मॅट्स वापरण्यासाठी सल्ला दिला होता आणि आपण त्यानंतर त्यांचे आलेले अनुभव त्यांच्याच तोंडून आपण ऐकूयात. वहिनी, कधीपासून तुम्हाला त्रास होता आणि काय त्रास होता? 30-35 वर्ष झालं माझा पाय दुखत होता. 35 वर्ष? हा, खूप दवाखाने केले पण कुठं काय गुण आलं नाही. पुणे, मुंबई, हैदराबाद सगळे दवाखाने केले पण कुठं काय गुण आलं नाही. अच्छा, मग आता हे गादी वापरत होतो त्यानंतर किती दिवसात तुम्हाला? 10-12 दिवसातच मला फरक पडला. गादी वापरली की पाय राहिला पूर्ण दुखायचा. दवाखान्याच्या गोळ्या घेतल्यानंतर किती दिवस राहत होतं आणि पुन्हा दुखत होतं? नाही तसं जेवढे दिवस दुखतच होता माझं. गोळ्या घेतल्या तरी दुखतच होतं. गोळ्या घेतल्या तरी दुखत होतं? थोडं कमी जास्त होतं. ट्रीटमेंट कुठे कुठे घेतली? खूप घेतली. पुणे, मुंबई, ठाणे, MR काढला. हो. हैदराबादला पण घेतला? हैदराबादला नॅचरल थेरपीची ट्रीटमेंट घेतली. रक्त पुरवठा कमी जास्त होते म्हणायचे डॉक्टर मेंदूला. बरं. मग ह्या गादीमुळे माझं ते पूर्ण. ऑपरेशनचा वगैरे काय सल्ला दिला होता डॉक्टरांनी? सांगितलं होतं अर्धांगवायू होईल म्हणून सांगितलं होतं. अर्धांगवायू होईल म्हणजे? बापरे. ते आम्ही 2-3 महिन्यासाठी थांबू, नंतर भेटतो 2-3 महिन्यासाठी वेळ घेतला. आणि त्या पिरियडमध्ये कालच्या डिसेंबरमध्ये ते मॅट वापरण्यात आलं. बरं. म्हणजे त्यांना जवळपास 35 वर्षापासून हा पायदुखीचा त्रास होता आणि केवळ 10 ते 12 दिवस आपलं मॅट्रेट्स वापरलं आणि त्यांचा पाय पूर्णपणे दुखायचा राहून गेला. अगदी ट्रिमंडस रिझल्ट आपल्याला आपल्या याची डोळा याची देही याची डोळा ज्याला म्हणतो त्या उक्तीप्रमाणे हे आपल्याला दिसून येते. वहिनी, आणखीन तुम्हाला दुसरे कुठले त्रास होते? थायरॉइड होता. थायरॉइड पण होता? शुगर. थायरॉइड नील झाले माझं. बरं. थायरॉइडची किती पॉवरची गोळी होती? काय 150 पॉवरची होती, आता कमी पॉवरची आहे. बंद होईल म्हणले काही दिवसानं, पण नील झालंय थायरॉइड. आता थायरॉइड पूर्णपणे नील झालंय? हो. गोळी बंद केली. बीपी वगैरे काय, शुगर? बीपी पण आहे, पण म्हणले कमी होईल गोळी बीपीची पण. बरं. म्हणजे पहिल्यांदा आलेला जो तुम्हाला रिझल्ट आहे तो पायाचा आणि थायरॉइडचा, हे दोन आलेले. आता खूप दिवसापासून बीपी असल्यामुळं तो बीपीचा पण हळूहळू कमी होईल म्हणले डॉक्टर. वापर केल्यानंतर कमी होईल. वापर केल्यामुळे कमी. बरं. आणखी आता हे प्रॉडक्ट घरामध्ये किती जणांना वापरताय तुम्ही? मुलीला दिले आम्ही आणि आम्ही दोघं वापरतो. म्हणजे तुम्ही तर दोघं वापरतायच? आम्ही एकूण 3 घेतलेत किट. मिशेजचा रिझल्ट आला. मिशेजचा रिझल्ट आल्याच्या नंतर मला ते स्वतःला, म्हणजे मी स्वतः दवाखाना तिथं केलेला आहे, त्याच्यामुळे तो दवाखान्याचा त्रास तिनं भोगला. दवाखान्याचा त्रास तिनं भोगला शारीरिक, परंतु आर्थिक म्हणा किंवा फिरणं करणं हे मला खूप त्रासदायक वाटलं. अच्छा. त्या त्रासातून मी मुक्त झालो याचा मला आनंद झाल्यामुळं मी माझ्यासाठी स्वतःसाठी एक मॅट मागवली आणि थोरल्या मुलीसाठी मागवून मुलीला देऊन आलो बॅरेटला. अच्छा. पवार सर, तुमचं काय मत आहे मॅग्नेटिक मॅट बद्दल वापरण्याबद्दल? वैयक्तिक मला डिसऑर्डर कुठली नाही, परंतु मिशेजचा रिझल्ट मला पूर्ण आल्यामुळे हे मॅट जे आहे हे चुंबकीय ऊर्जेसाठी आपल्याला ते शारीरिकदृष्ट्या खूप गरजेचं आहे. त्या दृष्टीनं हे मॅट ज्यांना त्रास आहे त्याने तर वापरायलाच पाहिजे, पण ज्यांना त्रास नाही त्यांच्यासाठी सुद्धा वापरणं गरजेचं आहे. त्याच्यातून एक लक्षात आलं की रक्तवाहिन्या क्लिअर करते. मग रक्तवाहिन्या क्लिअर याच्यामुळंच फायदा होतो आपल्याला. म्हणजे पहा, ब्लड सर्क्युलेशनशी संबंधित असल्यामुळं पवार सरांचं मत असं आहे की आपल्या शरीरातल्या जेवढ्या काही व्याधी आहेत त्या व्याधी पूर्णपणे नष्ट करण्याचं काम आपल्या ई-बायोटेरियमची जी मॅग्नेटिक मॅट्स काम करते आणि त्या सर्व आजारावरती आहे. याची देही याची डोळा या उक्तीप्रमाणे आपल्याला हा आलेला आपल्या भागातला अनुभव आपण सर्वांना शेअर करून जास्तीत जास्त लोकांनी ह्या मॅट्रेट्स वापराव्या अशी त्यांची कळकळीची विनंती आहे. आणि सर्वांनी प्रत्येक घरातल्या इच अँड एव्हरी पर्सनने त्या ठिकाणी ती मॅट्स वापरावी आणि आपल्या स्वतःचं आरोग्य हे सुरक्षित करून घ्यावं. निरोगी राहण्याची गुरुकिल्ली हे मॅट आहे. अतिशय महत्त्वाचा एक सल्ला दिलाय पवार सरांनी. निरोगी राहण्याची एक गुरुकिल्ली असं म्हणता येईल. तर ती किल्ली आपल्याला सागर जोशी सरांच्या माध्यमानं आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. तुमच्या माध्यमानं सर्व आजूबाजूच्या परिसरामध्ये व्यक्तींना द्यावी अशी त्यांची विनंती आहे. धन्यवाद मॅडम. वहिनी, सर, नमस्कार. थँक्यू. खूप छान.